की ग, बघ कशी दिसते. आई अगं ही साडी आवडली आहे तुला? तुला माहिती आहे ना मला अशा साड्या अजिबात आवडत नाही. मला ब्रँडेड साड्या आवडतात. बरं तुला जे हवं ते तू घे. छान ब्रँडेड दाखव. आणि अगं कीर्ती असतील ना त्यांच्याकडे ब्रँडेड दा? होय होय. काका तुला काही कळत नाही हे ना बघ. गं? हा, ते पण आहे. हा, जरा ही साडी दाखव. हा, ही सांग. ही? नाही नाही ही कीर्ती हे बघ, आता दिव्या आणि तिची आई येणार आहेत, त्यामुळे मला कुठलेही अशा प्रकारचं बोललेलं नकोय. हा, त्यांचा अपमान झालेला मला अजिबात नकोय. कळलंय मला. आणि मलाही काही हौस नाहीये त्यांच्याशी गप्पा मारायची. ते बरं आहे. हे बरं आहे. तुम्ही दाखवा ना साड्या. ही ग्रे दाखवा. येऊ का? ही बघ. अरे आलात का वंदनाताई? कशी आहेस दिव्या? छान. नाही माफ करा, आम्हाला जरा उशीरच झाला. छे छे, अगदी वेळेत आलाय तुम्ही. दिव्या कशी आहेस तू? बरी आहे. काय कशी आहेस दिव्या? मी बरी आहे. तुम्ही कशा आहात? आतापर्यंत ठीकच होते पण ये तू. हो, हो. या ना या ना या. दादा, हिच्यासाठी साड्या घ्यायच्या. छान भारीतले दाखवा काहीतरी स्पेशल. दाखवा. नाही ह्यातल्या काही नको, अजून नवीन पॅटर्न बघा ना. हा नवीन छान आहे. हा बघ. जावई बापू येणार आहेत का? हो. हो हो, त्यालाही बोलवलंच आहे ना, पण नेमकं त्याची गाडी बंद पडली. ह्या सेम डिझाइन मध्ये अजून कलर्स? दादा हो, लागलं ना मला. दिसत नाही का तुम्हाला किती मोठ्या साड्या होत्या त्या? अहो सॉरी सॉरी. अहो मी गडबडीत टाकलं. सॉरी काय सॉरी? काढून टाकलं पाहिजे तुमच्या सारख्या लोकांना. युजलेस कुठले. दिव्या सॉरी सॉरी, मला ओरडायचं नव्हतं. त्या साड्या अचानक माझ्या मनगटावर टाकल्या ना त्यांनी, लागलंच मला जरा. सॉरी दादा, मला ओरडायचं नव्हतं तुमच्यावर. सॉरी मीच गडबडीत टाकलं ते. नाही तुम्ही नका माफी मागू, मीच चुकले, माझं चुकलं. दिव्या अगं लागलं का तुला? नाही म्हणजे पहिल्यांदा एवढी चिडलीस ना? नेहमीच चिडतेस का? नाही थोडंच लागलं, नव्हतं बोलायला पाहिजे. सॉरी. अगं पण बोललीस ना. बोलण्याआधी विचार करायला हवा होतास. आता सॉरी बोलून काहीच उपयोग नाहीये. कीर्ती पुरी. आई अगं मी जे दिसलं ते बोलले आणि त्यात काय एवढं? राग येऊच शकतो माणसाला. दिव्या पण तर माणूसच आहे ना, हो ना? पुरे तो आला होता एकदा गॅरेजवर आणि मैत्री होऊ शकत नाही का? अशी ना तशी मैत्री होऊच शकते ना. हो ते कळतंय मला, मैत्री होऊच शकते, पण त्याशिवाय तुम्ही बाहेर कधीच भेटला नाहीत? नाही असं गॅरेजवरच आला होता, असं बाहेर कधी नाही. अगं कसं आहे शिवा, तो आता माझा होणारा नवरा आहे आणि आपण बहिणी आहोत हे त्याला कळायला नको. ऑल्सो मी तुम्हाला बाहेर एकत्र फिरताना बघितलंय, म्हणून सांगतेय तू त्याच्यापासून जरा लांबच राहा. आईला हे सगळं कळलं तर काही खरं नाही. ॲटलिस्ट लग्न होईपर्यंत काही करू नकोस. मग तू आम्हाला बघितलंस, मग हे का सांगितलं नाही? नाही सांगणार होते, पण मी वाट बघत होते की तू सांगशील. बरं झालं आज तरी विषय काढलास. म्हणजे माझं काही चुकलंय का? नाही चूक अशी नाही, पण विचार कर, आईच्या कानावर जर हे पडलं असतं तर. सॉरी, परत नाही असं होणार. नाही सॉरी म्हणू नकोस, परत होणार नाही ह्याची काळजी. आईचं सोडं गं, पण पप्पा असते आणि पप्पांना जर कळलं असतं की आपली लाडकी शिवा तिच्या सख्ख्या बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरतीये, तर
तर त्यांना काय वाटलं असतं ह्याचा विचार केलायस तू? आता पण ते आपल्याला कुठून तरी बघतच असतील ना. आणि हे बघ, आता जरा मुलींसारखी वागत जाशील. तुझं लग्न होईल ना तेव्हा तुला कळेल की तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत कोणी फिरतं तेव्हा कसं वाटतं ते. तुला आत्ता नाही कळणार ग, तू लहान आहेस. त्या गॅरेजच्या मुलांसोबत राहून तू तेवढीच राहिलीस. मोठी हो जरा आता. शिवा, तू अशी रडू नकोस. मी यातलं काही आईला सांगणार नाही. फक्त तू आता त्याच्यापासून लांब राहत जा. आणि आपण बहिणी आहोत हे त्याला चुकूनही कळता कामा नये. कारण त्याची रिॲक्शन काय असेल हे आपल्याला माहिती नाही. ठीक आहे.